तर जानेवारीच्या हप्ता वितरणाच्या अनुषंगाने आजचा दिवस हा फार महत्वाचा असणार आहे, कारण आज 4 फेब्रुवारी आहे आणि 7 फेब्रुवारीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना 19व्या हप्त्याचं वितरण केलं जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आली होती. कारण 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीच्या 1 दिवस अगोदर लाडक्या बहिणींना डिसेंबरच्या हप्त्याचं वितरण केलं होतं, यावेळेस सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अगोदर लाडक्या बहिणींना 1500 रुपये जानेवारीचा हप्ता येण्याची शक्यता ही वर्तवल्या जात आहे. तर लाडक्या ताईंनो, जानेवारीचा हप्ता हा कुणाला मिळणार, यावेळेस सुद्धा काही महिला अपात्र होतील काय, आणि ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता आला नाही अशा महिलांना जानेवारीचा हप्ता मिळेल का, या संदर्भातली माहिती समोरच्या 1 मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जानेवारीच्या हप्त्याचं वितरण हे 7 फेब्रुवारीच्या अगोदर म्हणजेच फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर आली होती. त्या अनुषंगाने आजची 4 तारीख आहे, तर आज दुपारपर्यंत तरी GR यायला हवा. त्या संदर्भातला जर GR आज आला तर 7 तारखेपर्यंत वितरण होणं शक्य आहे, अन्यथा तुमचा यावेळेसचा हप्ता सुद्धा निवडणुकीच्या नंतरच होण्याची मग शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसभर आणि उद्या दिवसभर हे 2 दिवस फार महत्वाचे असणार आहे आणि या 2 दिवसात एकतर GR येईल किंवा कुठलीही घोषणा न होता, कसलाही GR न येता डायरेक्ट हप्ता वितरणाला सुरुवात होणार. कारण या अगोदर सुद्धा याच प्रकारे डायरेक्ट हप्ता वितरणाला सुरुवात झाली होती, त्यामुळे कसलीही शक्यता ही नाकारता येणार नाही. तर यासाठी कोण महिला पात्र असतील हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तर ज्या महिलांना डिसेंबर पर्यंत हप्ता मिळाला होता त्या सर्वच महिला आता जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे. त्यानंतर काही महिला अशा कमेंट करून विचारत आहे की आम्ही आता, म्हणजे ज्या महिलांची केवायसी चुकली होती त्या महिलांनी आता केवायसी अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे. तर लाडक्या ताईंनो, मिळालेल्या माहितीनुसार तर काल दिवसभरांच्या ज्या काही बातम्या होत्या त्या बातम्याचा जर सारांश घेतो म्हणलं तर ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये हप्ता आला नाही तर अशा महिलांना जानेवारीत सुद्धा हप्ता येणार नाही, तर त्यांना 3 हप्ते एकत्रितपणे मिळण्याची सुद्धा शक्यता ही काल दैनिक वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनल किंवा टीव्ही चॅनलवर सुद्धा या प्रकारच्या बातम्या येत होत्या. तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता म्हणजेच सध्या तरी मिळणार नाही, तुमची केवायसी जरी झाली असेल तरी तुम्हाला हप्ता हा फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या समोर 3 हप्ते तुम्हाला एकत्रितपणे मिळण्याची शक्यता आहे. तर ज्या महिलांना डिसेंबर मध्ये हप्ता आला होता त्या सर्वच महिला आता जानेवारीच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे आणि या 24 तासात किंवा 48 तासात या संदर्भात तुम्हाला काहीतरी खुशखबरी येण्याची शक्यता आहे. आणि या संदर्भातली जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल, सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत. जय महाराष्ट्र.